नमस्कार, मी शामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐकायला लगेच शेअर करा. आर टी ओ बंद, आर टी ओमध्ये काम होत नाही, काय करत नाहीत आर टी ओवाले. काम कुठलंही बंद नाही. स्वतः आर टी ओमध्ये जाईल, त्याचं स्वतःचं काम स्वतः करायचं आहे. तुमचं कुठलंही काम असू द्या. आता ही सगळी नुसती बोंबाबोंब चालली आहे ना सगळ्या आर टी ओमध्ये, ह्या गुरु लोकांची. आर टी ओवाले काही काम करत नाहीत, काम बंद आहे, काम बंद आहे, आर टी ओ बंद आहे. कसलं बंद आहे? आर टी ओ चालू आहे. फक्त कायदे बदललेले आहेत. पूर्वी बेदरकारपणे आर टी ओ अधिकारी बिन टेस्ट घेता पक्के लायसन द्यायचे, आणि आता ही कॅमेऱ्यात लायसनच्या टेस्ट होणार आहेत. आर टी ओवाले धनाना पैसे खायचे, आणि त्याच्यामुळं आर टी ओवाले गाडी चालवत असेल त्याला लायसन देणार आहेत. आणि तो कायदाच आहे, पूर्वीपासूनच आहे. आजपासून काय आहे तेव्हा? आणि अपॉइंटमेंट घ्यायची आहे, टोकन घ्यायचं आहे, आणि त्या दिवशी त्यानं टेस्टला जायचं आहे, त्यानं गाडी शिकायची. आणि मग ही खाली नुसती बोंबाबोंब आर टी ओ बंद आहेत, आर टी ओ बंद आहेत. आता राहतो प्रश्न, यूपीच्या बिहारची जी लायसन आहेत आणि जे रिक्षाचे परमिट काढतात, खोटे दाखले मुंबई शहरातनं बनवतात, त्यांना ते आर टी ओवाले परमिट देत नाहीत. त्यांची चौकशी होणार आहे, आर टी ओवांच्यावरती कारवाई होणार आहे. जे आर टी ओ अधिकारी पैसे खाऊन कागदपत्र न तपासता बिल्ले देत होते, मौखिक परीक्षा घेत नव्हते, त्याला मराठी बोलता येते का नाही हे बघत नव्हते, अशा अधिकाऱ्यांचे वरून ऑर्डर आल्यामुळे त्यांची पाखे झाले, चौकशी बसलेली आहे. चौकशी होणार, त्यांची सस्पेंड होतील एखाद्या वेळी. म्हणजे काम होत नाही असं काही नाही. ज्याला मराठी बोलता येतं, ज्याच्याकडे जन्माचा दाखला आहे, राशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, 15 वर्षाचा दाखला आहे, खोटा पत्ता देऊन मुंबईतला आणलेला दाखला त्याला देत नाहीत. त्याला आज बी बिल्ला मिळतो, त्याला आज बी परमिट मिळतं, ताबडतोब देतात आर टी ओवाले. खाली नुसती बोंबाबोंब चालली आहे, आर टी ओ बंद आहेत, आर टी ओ बंद आहेत. असं कुठलंही काय काम नाही. स्वतःची कामं स्वतः करायची. आता ऑनलाईननं फिटनेसच घ्यायचं. आता पाशिंगच्या ठिकाणी दंगा धुडकूस करतात, तर ते बघता येईल त्यांचं काय करायचं. देऊ त्यांना पोलिसांच्या ताब्यात, पकडून देत पोलिसवाल्यांनी, घेऊन जाऊन देत त्यांना. पण रिक्षा टॅक्सीवाल्यांनी जागृत झालं पाहिजे, जनतेनं जागृत झालं पाहिजे. स्वतःची कामं स्वतः करायची. पेपरलेस सेवा झालेली आहे, फेसलेस सेवा झालेली आहे, आणि हे ऑनलाईनच काम करायचं आहे. त्याच्यामुळं आर टी ओ कुठलंही बंद नाही. कामं आर टी ओची चालू आहेत, पण स्वतः जर तुम्ही ड्रायव्हिंगची टेस्ट दिली तरच तुम्हाला ते लायसन देणार. नाहीतर आर टी ओ अधिकाऱ्याची नोकरी जाणार बिन टेस्ट घेता दिले तर. आणि आता तर लायसनच्या ठिकाणी शूटिंग होणार आहे. शूटिंग करून ते त्यांनी जतन करायचं आहे, व्हिडिओ बनवायचा आहे त्यांनी, आणि त्यांच्या साईटवरती जतन करायचं आहे. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. स्वतःची कामं स्वतः करा. ऑनलाईन आर टी ओची कामं करा. पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा चालू झालेल्या आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.